Okay, good afternoon. So we'll start our next chapter, obviously last chapter, that is simple machine. Okay, so till now we are just playing with the force. Okay, so very first chapter we discuss about what is force, how it will affect on your body. Okay, and how your body will behave after the application of force. Okay, then what is the application of friction, what is equilibrium, and what is center of gravity. Okay, and how to calculate the center of gravity of either lamina or the solid section. Okay, so in this chapter we discuss regarding the different machine. Okay, or how can we say that this particular device is called as machine. Okay, so basically to reduce the human effort. Okay, to reduce the human effort, a person or the man invented a device called as machine. Okay, so the objective of inventing any type of machine is to reduce the effort which is required to lift or to use to perform the any application. Okay, Suyog. Okay, so basically when we use any type of machine, we require minimum type of effort to perform that particular task with the help of machine. ओके, म्हणजे आपल्याला आपलं वर्क हे झिरो लागतं किंवा मिनिमम लागतं टू परफॉर्म एनी टास्क. सो वेन वी अप्लाय अवर एनर्जी टू परफॉर्म एनी पर्टिक्युलर टास्क, देन दिस क्वांटिटी इज कॉल्ड एज एफर्ट. ओके, आपली एनर्जी असते त्याला एफर्ट म्हणता, आणि मशीनचे जे असते त्याला लोड. मशीन जे काही वर्क करतं त्याला लोड म्हणता. ओके, सो बेसिकली there are concepts regarding structure and machine. Okay, so structure is any object which is doesn't have any relative motion in between part. ओके, अशा कुठल्याही पार्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन नसेल तर ते एक स्ट्रक्चर होतं. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्या बेंच वरती बसत होता, जी बेंच असेल ती बेंच हे स्ट्रक्चर आहे. बेंच मध्ये कुठल्याही दोन पार्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन नाही. ओके, सो स्ट्रक्चर आणि मशीन मध्ये जर आपण डिफरन्शिएशन जर केलं तर स्ट्रक्चर डज नॉट हॅव एनी रिलेटिव्ह मोशन बिटवीन द पार्ट, आणि मशीन मध्ये मशीनच्या पार्ट मध्ये रिलेटिव्ह मोशन ही प्रेझेंट असते. ओके, त्यानुसार मशीनचे काही टाइप्स पडलेले. सो आयदर सिंपल मशीन or compound machine. What is simple machine? Basically, simple machine is a device which is used to lifting a heavy load. Lifting heavy load applied at the one end. Okay, and to lift that particular load, we required smaller or comparatively smaller force called as effort. Okay, so simple machine काय, एक रिलेटिव्ह मोशन असणाऱ्या लिंकेजचं कॉम्बिनेशन आहे की ज्यामध्ये मी वन साइडने ह्युमन एफर्ट म्हणजे आपली एनर्जी ही त्यावरती अप्लाय करतो, आणि अपोजिट साइडने ते मशीन तो पर्टिक्युलर लोड असेल का जे काही वर्क असेल परफॉर्म करायला, ते वर्क हे डन करणार. ओके, देर इज अनदर कॉल्ड एज कंपाऊंड मशीन. ओके, तर सिंपल मशीन आणि कंपाऊंड मशीन मध्ये डिफरन्स काय? सिंपल मशीन म्हणजे काय, जर फॉर एक्झाम्पल
तुमची मोटरसायकलचं जर एक्झाम्पल घेतलं तर मोटरसायकलच्या एक्झाम्पल मध्ये गिअर किंवा गिअर बॉक्स हे एक सिंपल मशीन आहे. देन इंजिन हे एक सिंपल मशीन आहे. ओके, बट तुमची टोटल बाईक आहे हे एक कंपाऊंड मशीन आहे. ओके, म्हणजेच काय, जर मी नंबर ऑफ सिंपल मशीन एकमेकांना कनेक्ट करून एक बॉडी तयार केली किंवा एक डिफरंट डिव्हाइस तयार केलं तर ते झालं तुमचं कंपाऊंड मशीन. ओके, ते झालं कंपाऊंड मशीन. So with the help of machine we can perform various type of work with minimum effort. Okay, so what is the purpose of our machine is to basically changing the amount of force on an object. जे काही फोर्स आपण बघितले तर अमाऊंट ही चेंज होते. से एक्झाम्पल पर द्यायचं झालं तर आपण जुन्या काळामध्ये एखादी ऑब्जेक्ट तुम्हाला लोड करायचा असेल व्हेकल मध्ये, ते एक्झाम्पल घेऊ, एक वॉशिंग मशीन आहे किंवा फ्रीज आहे, ते तुम्ही विकत घेतलं. ओके, मग ते जर लोड करायचं असेल तर काय करायचं, आधी 2 किंवा 3 पर्सन असेल ते वॉशिंग मशीन किंवा फ्रीज ते टोटल लिफ्ट करायचे आणि त्या व्हेकल मध्ये प्लेस करायचे. आताची कंडिशन जर बघितली, आता काय, त्यासाठी मी काही डिव्हाइस तयार केले. फॉर एक्झाम्पल ट्रॉली कॅरिंग किंवा मुव्हिंग ट्रॉली किंवा फोर्क लिफ्ट असेल, मी त्यामध्ये फक्त तुमचं मशीन जे असेल किंवा फ्रीज असेल ते त्यावरती प्लेस केलं, हायड्रोलिकली तो आपोआप लिफ्ट होईल आणि तुम्ही लोड करू शकता. म्हणजेच काय झालं, आधीच्या केसमध्ये मी 3 पर्सनची एनर्जी तो पर्टिक्युलर लोड, फ्रीजचा लोड तो लिफ्ट करण्यासाठी यूज करत होतो. म्हणजे 3 पर्सनचा एफर्ट, इन शॉर्ट 3 पर्सनचा एफर्ट मी तो डब्ल्यू फ्रीज, तो डब्ल्यू लिफ्ट करण्यासाठी यूज करत होतो. ओके, बट नावडे पण काय केलं, एक फोर्क लिफ्ट यूज केली की ज्याने काय झालं, जो काही तुमचा एफर्ट होता, लोड मी तेवढाच लिफ्ट केला. आधी पण मी फ्रीजच लिफ्ट करणार होतो, नंतर पण मी फ्रीजच लिफ्ट केलं. फरक काय पडला, जी आपली एनर्जी ती एनर्जी कमी झाली. ओके, म्हणजे मशीन इफिशियन्सी इन्क्रीज झाली, डिव्हाइसची इफिशियन्सी इन्क्रीज झाली. ओके, so basically what is simple machine? There are the example of different simple machine. Okay, so simple machine has a very less amount or no moving part, but it has some relative motion in between them. Okay, so the simple machine is a device in which effort is applied at one place and load is done at some other place. Okay, for example, हा एक स्क्रू जॅकचं एक्झाम्पल घेतलं बघा, स्क्रू जॅकचं एक्झाम्पल. सो ज्यावेळेस स्क्रू जॅक डेव्हलप झालेला नव्हता, ती जर केस आपण कन्सिडर केली तर त्या केसमध्ये जर मला गाडीचे व्हील चेंज करायचं असेल, स्टेपनी इन्सर्ट करायचे असेल, तर त्या केसमध्ये मी काय, इट इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल टू लिफ्ट दॅट व्हेकल ॲट अ सर्टन हाईट टिल वी कॅन चेंज द टायर. प्रॅक्टिकली पॉसिबल नाही येते. ओके, म्हणजे त्या केसमध्ये माझा एफर्ट पण जास्त जात होता आणि प्रॅक्टिकली पॉसिबल नव्हतं. त्यासाठी मी काय केलं, एक स्क्रू जॅक डेव्हलप केला. हे झालं एक सिंपल मशीन. स्क्रू जॅक काय करतो, तुमची व्हेकल जे असेल ती तुम्हाला जेवढ्या टाइम पर्यंत पाहिजे आणि जेवढ्या हाईट पर्यंत पाहिजे त्या हाईट पर्यंत मी लिफ्ट करतो, जेणेकरून मी ती स्टेपनी चेंज करू शकतो. ओके, देन पुली ब्लॉक असेल, मी लोड जो असेल तो एका पर्टिक्युलर हाईट पर्यंत लिफ्ट करून ठेवतो. ओके, इन्क्लाइन प्लेन जस्ट रिलेटिव्हली ऑब्जेक्ट लिफ्ट करून किंवा उचलून एका ठिकाणी ठेवण्यापेक्षा मी तो ढकलत नेला तर कमी एफर्ट लावता किंवा कमी एफर्ट लागता. ओके, सो दीज आर द टाइप्स ऑफ युअर सिंपल मशीन. ओके, देन काही केसमध्ये बघा,
आपण नट बोल्ट किंवा स्क्रू प्लेस केलेलं असतं, एकदा प्लेस केला पण परत जर अनस्क्रू करायचं असेल तर त्या केसमध्ये ते मॅन्युअली पॉसिबल होत नाही, एनर्जी पण जास्त जाते. त्यासाठी मी काही डिव्हाइस इथे तयार केले बघा. इथे नेल जी होती तो स्क्रू अनस्क्रू करायचा होता, त्यासाठी मी एक डिव्हाइस तयार केलं. म्हणजे झालं तुमचं सिम्पल मशीन, की जे आपलं वर्क जे असेल किंवा काम जे असेल ते सोपं करतं. ओके, देन कंपाऊंड मशीन. As I said earlier, what is compound machine? So compound machine is the combination of different simple machine. Okay, just a minute. Okay, so it's a combination of different simple machine. आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. तो आपण एक्झाम्पल घेतलं तुमचं बाईकचं किंवा स्कूटी. त्या केसमध्ये जर आपण बघितलं तर नंबर ऑफ सिम्पल मशीन त्यामध्ये ऍड झालेले, एन नंबर ऑफ. तुमची व्हीलची असेंब्ली असेल, तुमची चेन सॉकेटची असेंब्ली असेल, ओके, तुमच्या गाडीचं जे काही डिफरंट लिव्हर्स असतील, ह्या नंबर ऑफ त्यावरती सिम्पल मशीन ऍड केलेले आणि ती कंबाईन करून मी एक मशीन तयार केलं की ज्याला आपण बोललो कंपाऊंड मशीन. ओके, त्या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे? जसं तुमचं सिम्पल मशीन आहे, तर सिम्पल मशीन रन्स ओनली मॅन्युअल वे, त्याला इलेक्ट्रिकल सप्लाय मला देता येत नाही. ओके, बट compound machine can run by electrical supply or mechanical power. Okay, and it has a high speed. So example like your grinding machine, crane, lathe, scooter, nowadays it is common. Okay, so there are different types of lifting machine. Okay, so what is lifting machine? Basically the lifting machine is a machine which lift heavy load with the less amount of effort. तर इथे जर एक्झाम्पल जर पकडलं तुम्ही, बघा इथे एक काहीतरी वेट अटॅच केलेलं आहे. ओके, ते वेट मी एका पुली थ्रू, म्हणजे इथे एक रोप अटॅच केली, ती पुलीला वाउंड केली आणि दुसऱ्या साईडने मी ओढतोय. म्हणजे जस्ट सिमिलर एक्झाम्पल, आपण विहिरीमधनं पाणी काढतो. ओके, जुन्या काळी काय करायचे, एका बकेटला रोप टाईट केली आणि ती डायरेक्टली मी मॅन्युअली विहिरीमध्ये फेकली आणि डायरेक्टली पाणी ओढतो. मग त्या केसमध्ये मला मॅक्झिमम इफर्ट, जास्त एनर्जी खर्च करावं लागत होती. त्याऐवजी आता तिथं एक पुली बसवलेली असते. ओके, एका साईडला बकेट असेल वाउंड केलेली, दुसऱ्या साईडला तुम्ही उभे असता, आपण ती दोरी ओढतो. मग त्या केसमध्ये मला कमी एफर्ट लागता. एक सिंपल मशीन झालं, सिंपल लिफ्टिंग मशीन झालं. ओके, मग तुमची लिफ्ट झाली. लिफ्ट ते एक टाईपचं मशीन आहे. ओके, स्क्रू जॅक आहे, सिंपल पुली आहे. ओके, म्हणजे ज्यामध्ये आपण मिनिमम एफर्ट लावतोय. एफर्ट म्हणजे काय, दोन कॉन्सेप्ट असतात मशीनवरती, एक असतो लोड, दुसरा असतो एफर्ट. ओके, आता इथे जी एक चाइल्ड दाखवलेली, किट दाखवलेली, ती काय करते, हा जो पॅनल आहे, हा पॅनल वरती लिफ्ट करते. ह्या पॅनलला त्याचं काहीतरी वेट असेल, म्हणजेच काय करते, ती लोड तिला लिफ्ट करायचा आहे, त्यासाठी तिला स्वतःची काहीतरी एनर्जी द्यावी लागेल. मग ही मुलगी जी काय एनर्जी देणार आहे त्याला बोलता एफर्ट. ओके, पी, कॅपिटल पी. आणि जो लिफ्ट करतोय, जे वेट आपण लिफ्ट करतोय त्याला बोलता लोड, डब्ल्यू. ओके, so both are the quantity or force quantity, so we can denote it by Newton or kilonewton. Okay, so these are the different types of term associated with the simple machine. So basically, as I said, the two terms, first is load, second is effort. Okay, then there is a different, that is a mechanical advantage. So what is a mechanical advantage? Mechanical advantage is the ratio of load lifted
and effort required. ओके, म्हणजेच जर मी एक जर एक्झाम्पल घेतलं, सो या केसमध्ये मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय असेल ह्या मशीनचं, किंवा इथे खाली स्क्रू जॅक आहे, स्क्रू जॅकचं जर एक्झाम्पल घेतलं, व्हॉट इज द मेकॅनिकल ऍडव्हान्टेज ऑफ स्क्रू जॅक, मग ते कसं कॅल्क्युलेट करणार, त्या केससाठी मी किती अमाऊंट ऑफ लोड हा लिफ्ट करतोय बाय युजिंग स्क्रू जॅक. मग जर मी त्यावरती 50 kg किंवा 1 टनची जर व्हेकल प्लेस केलेली असेल, तर ती 1 टनची व्हेकल लिफ्ट करण्यासाठी मी माझी एनर्जी किती लावतोय. ओके, माझी एनर्जी किती लावतोय, मग या दोघांचा जो काही रेशो आहे, जस्ट अ मिनिट. ओके, सो 1 टन किंवा 2 टनची व्हेकल लिफ्ट करण्यासाठी माझी एनर्जी मी काय करतो, बेसिकली स्क्रू जॅकची जी काही पुली असते ती पुली मी रोटेट करतो, की जेणेकरून तुमची व्हेकल असेल ती लिफ्ट होईल. मी माझी एनर्जी किती लावतो, तो झाला पी तुमचा, म्हणजे एफर्ट. ओके, रेशो ऑफ लोड लिफ्टेड 5 kg किंवा 5 टन्स ऑफ लोड लिफ्ट झाला, किती एफर्ट लागला 5 टन साठी, से 2 kg किंवा 50 न्यूटन. मग या दोघांचा रेशो जो असेल तो असेल तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. हा प्रत्येक मशीनचा वेगवेगळा असतो. तुम्ही मशीन वरती जसे रिंग घेणार, 2 kg लिफ्ट केला वेगळा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज होईल, 3 kg लिफ्ट केला वेगळा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज होईल. म्हणजे तुम्ही प्रत्येक रिडिंग साठी प्रत्येक वेळेस हा वेगवेगळा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज तुमच्या पर्टिक्युलर मशीन वरती भेटेल. ओके, देन व्हेलोसिटी रेशो. सो व्हेलोसिटी रेशो काय, इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स मूव बाय एफर्ट अँड डिस्टन्स मूव बाय लोड. काय नीट लक्षात घ्या, डिस्टन्स मूव बाय एफर्ट आणि डिस्टन्स मूव बाय लोड. डिस्टन्स हे पर्टिक्युलर, मी आता लोड नाही घेतला, फोर्स नाही घेतला, डिस्टन्स आहे. म्हणजेच काय, आता हेच एक्झाम्पल घेऊ, हे चाइल्ड बसलेली आहे, ती हा जो काही प्लॅटफॉर्म आहे हा प्लॅटफॉर्म लिफ्ट करते. आता मी त्याचा किती एफर्ट लागला किती लोड लागला ते सोडून दिलं. मी ज्यावेळेस ती लिफ्ट करते त्यावेळेस 2 गोष्टी घडतात. एक म्हणजे हा जो काही प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म त्याची ओरिजिनल पोझिशन सोडून एक नवीन पोझिशन वरती येतो, म्हणजे त्याची काहीतरी हाईट इन्क्रीज होते. म्हणजेच काय झालं, त्याची लिनियर डिस्टन्स चेंज झालं. से तो 5 सेंटीमीटर वरती लिफ्ट झाला, किती 5 सेंटीमीटर लिफ्ट झाला. काय लिफ्ट झाला, लोड लिफ्ट झाला. ओके, म्हणजेच हे काय झालं तुमचं डिस्टन्स मूव बाय लोड. ओके, तर तो 5 सेंटीमीटर लिफ्ट करण्यासाठी मी जे काही एफर्ट लावला, हा इथे एफर्ट जो लावला तो पण काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तो पण काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. मग जर मी या दोघांचा रेशो जर घेतला, कुठला, डिस्टन्स मूव बाय एफर्ट, एफर्टने किती डिस्टन्स मूव्ह केलं तो लोड लिफ्ट करण्यासाठी, आणि ज्यावेळेस एफर्ट मूव्ह झाला त्यावेळेस लोड किती मूव्ह झाला, या दोघांचं लिनियर डिस्टन्स. ओके, सो वेलोसिटी रेशो काय असेल तुमचा, डिस्टन्स मूव बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स मूव बाय लोड. तो जनरली डिस्टन्स मूव बाय एफर्ट आपण वाय ने डिनोट करतो, स्मॉल वाय. वाय म्हणजे डिस्टन्स, एक्स डिस्टन्स मूव बाय लोड. आता व्हेलोसिटी रेशो हा बेसिकली प्रत्येक मशीनच्या कन्स्ट्रक्शनल पॅरामीटर वरती डिपेंड असतो. ओके, आपण स्क्रू जॅकचं जर एक्झाम्पल घेतलं, स्क्रू जॅकच्या एक्झाम्पल मध्ये काय असणार आहे, एक पुली इथे बघा, ते एक पुली त्यावरती तुमची व्हेकल ही रेस्ट केलेली असेल, ऍक्सल म्हणजे तो लिफ्ट होईल, आणि एक दुसरी त्या पुली आपण रोटेट करतो की जेणेकरून इथला जो काही लीड स्क्रू आहे तो लिफ्ट होईल. मग हे दोघं जर बघितले, तुमचा बरोबर तुम्ही ज्या पुलीला रोटेट करता त्या पुलीचं एक रिव्हॉल्युशन पूर्ण होईपर्यंत तुमचा लोड जो असेल तो से 2 सेंटीमीटर वरती लिफ्ट झाला, हे फिक्स आहे. तुमचं पुलीचं 1 डिग्री सॉरी
एक रिव्होल्युशन पूर्ण झाल्यानंतर लीड स्क्रू हा 2 सेंटीमीटर वरती येतो, हे फिक्स आहे. त्याच रेशोमध्ये तो चालणार. तुम्ही त्यावरती किती लोड दिला तरी तो सेम फीचर अप्लाय करणार आहे. ओके, म्हणून तुमचा जो काही व्हेलॉसिटी रेशो असतो, व्हेलॉसिटी रेशो हा प्रत्येक मशीनसाठी कॉन्स्टंट असतो. पण प्रॅक्टिकल मध्ये पण बघा, ऑब्झर्वेशन टेबल मध्ये तुमचे मेकॅनिकल ऍडव्हान्टेजचे 5 कॉलम होते. का? कारण तुमचा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज कशावरती डिपेंड असतो? एक तो असतो डब्ल्यू वरती म्हणजे लोड वरती, आणि दुसरा असतो पी वरती म्हणजेच एफर्ट वरती. आपण त्याच्यावरती किती रिडिंग घेतले तर त्या रिडिंग नुसार तुमचा रेशो वेगळा येणार आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज चेंज होणार आहे. बट व्हेलॉसिटी रेशो हा एकच होता, 5 रिडिंग घ्या 10 रिडिंग घ्या, कारण तुमचा व्हेलॉसिटी रेशो हा कशावरती डिपेंड असतो? मशीनच्या कन्स्ट्रक्शनल पॅरामीटर वरती. ओके, तुम्हाला आता सांगितलं कन्स्ट्रक्शन पॅरामीटर चेंज होणार नाही. तुम्ही मशीनवरती 2च्या ऐवजी 10 किलो लोड अप्लाय केला, किंवा पहिल्या केसमध्ये तुम्ही एखादी एसयूव्ही लिफ्ट केली आणि दुसऱ्या केसमध्ये जर तुम्ही एखादी जीप वगैरे लिफ्ट करायला गेला, तर त्यावरती काय होणार आहे? लोड चेंज होणार आहे, बट स्क्रूजॅकचे परफॉर्मिंग पॅरामीटर किंवा कन्स्ट्रक्शनल पॅरामीटर चेंज होणार नाही. तो तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. ओके, म्हणून तुमचा व्हेलॉसिटी रेशो जो असतो एखाद्या मशीनचा, तो व्हेलॉसिटी रेशो हा प्रत्येक मशीनसाठी कॉन्स्टंट असतो. बट तो मशीन टू मशीन चेंज होतो. मशीन टू मशीन कसा चेंज होतो? जर मी 2 स्क्रूजॅक घेतले, ओके, आणि एका स्क्रूजॅक वरती मी किती रिडिंग जरी घेतले तरी त्यांचा व्हेलॉसिटी रेशो हा सेमच येणार आहे. ओके, बट मी जर दुसरा स्क्रूजॅक जर रिडिंग घेतला तर मे बी त्या स्क्रूजॅकचा व्हेलॉसिटी रेशो हा चेंज होईल, कारण त्याचा मे बी डायमीटर वेगळा असेल, त्याचा लीड स्क्रूचा पिच वेगळा असेल, म्हणजे त्याचे कन्स्ट्रक्शन पॅरामीटर चेंज झाले की त्याचा व्हेलॉसिटी रेशो चेंज झाला. बट तो व्हेलॉसिटी रेशो हा कॉन्स्टंट असेल, मी त्यावरती किती रिडिंग घेतले तरी. ओके, सो velocity ratio is the ratio of distance moved by effort to the distance moved by load. Okay, then input of machine. ओके, आता मशीनचं इनपुट काय असतं? ओके, आपण लोड बघितला, एफर्ट बघितला. आता या दोघांचं जर बघितलं तुम्ही, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय? लोड आणि एफर्ट हे दोघे काय? फोर्सची क्वांटिटी. हे दोघे फोर्सची क्वांटिटी. म्हणजे जर मी कन्सिडर केलं, डब्ल्यू हा 2 किलो न्यूटन आहे आणि एफर्ट हा 1 किलो न्यूटन आहे. किलो न्यूटन कॅन्सल होतील कारण फोर्स येते, म्हणजेच मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हॅज अ नो युनिटलेस क्वांटिटी. तसंच व्हेलॉसिटी रेशो जर बघितला तर काय? ते डिस्टन्स आहे, म्हणजेच मी एमएम मध्ये पकडेल, सेंटीमीटर मध्ये पकडेल, दोन्ही पण डिस्टन्स आहे, म्हणजेच परत तुमचा व्हेलॉसिटी रेशो असेल ती पण डायमेन्शनलेस क्वांटिटी आहे, बिकॉज इट्स द रेशो. ओके, so what is input of machine? So basically input is the amount of energy consumed in moving the effort by distance of y. ओके, म्हणजेच काय? तुम्ही किती अमाऊंट ऑफ एनर्जी कंझ्युम करताय एफर्ट मूव्ह करण्यासाठी, तो किती डिस्टन्स वरती? वाय डिस्टन्स वरती. हे झालं तुम्ही टोटल इनपुट दिलंय मशीनला. तुम्ही तुमची एनर्जी देताय म्हणजे हे इनपुट झालं. तुम्ही तुमची एनर्जी दिली आणि ती 2 सेंटीमीटर पर्यंत ओढत आणली. तुमची एनर्जी प्लस 2 सेंटीमीटर, सॉरी, तुमची एनर्जी मल्टिप्लाय बाय 2 सेंटीमीटर, हे झालं टोटल तुमचं इनपुट. मग इनपुट दिल्यानंतर काय होणार आहे? जो काही लोड असेल तो लोड लिफ्ट होणार आहे, तो पण काही डिस्टन्स वरती लिफ्ट होणार आहे. म्हणून लोड आणि डिस्टन्स मूव्ह बाय लोड ह्या दोघांचा प्रोडक्ट तो झाला तुमचा आउटपुट. इनपुट दिल्यानंतर तुमच्या बरोबर आउटपुट भेटेल. सो आउटपुट इज अगेन the amount of energy produced and to lift the load is the product of W and distance through which the load moves. आपण ते x कन्सिडर केलं होतं. तुम्ही किती डिस्टन्स वरती तो लोड मूव्ह करताय, तो x. ओके, पॅरामीटर चेंज करायचे नाही.
Clear? Then efficiency of the machine. So in practical manner or in general way, efficiency is defined by आउटपुट बाय इनपुट. तुम्ही किती आउटपुट लिफ्ट करताय, किती इनपुट देऊन, हे एक इफिशियन्सी असते. तुम्ही फ्युल टँक मध्ये 1 लिटर फ्युल ओतलं, 1 लिटर पेट्रोल ओतलं, त्यात तुमची गाडी ही 10 किलोमीटर गेली. इनपुट काय झालं? 1 लिटर फ्युल. आउटपुट काय झालं? 10 किलोमीटर. म्हणजे तुम्ही असं म्हणता माझ्या गाडीचं ऍव्हरेज हे 30% आहे किंवा 30 आहे, 40 आहे. ओके, म्हणजेच काय झालं? तुम्ही जे आउटपुट दिलं त्या आउटपुट साठी किती इनपुट लागलं तुम्हाला, ते झाले तुमची इफिशियन्सी पर्सेंटेज मध्ये, म्हणून मल्टिप्लाय बाय 100. आता कुठल्याही गोष्टीची इफिशियन्सी 100 नसते. प्रॅक्टिकली इट्स नॉट पॉसिबल. व्हेकल जरी बघितली तुम्ही, नवीन गाडी घ्या, तुम्हाला कंपनीने सांगितलं असेल 1 लिटर मध्ये तुमची जाईल गाडी से 50 किलोमीटर किंवा 60 किलोमीटर, म्हणून ते म्हणत नाही की 100 किलोमीटर जाणार आहे. तुम्ही जेवढं पेट्रोल टाकलं तेवढंच किलोमीटर जाणार आहे. इफिशियन्सी 100% नसते. जर असेल तर ते एक वेगळं मशीन तयार होतं, कॉल्ड आयडियल मशीन. बट प्रॅक्टिकली इट्स नॉट पॉसिबल. इट्स ओनली इमॅजिनरी कॉन्सेप्ट. ओके, मग का नसते? कारण इफिशियन्सी डाऊन कशामुळे होती? फ्रिक्शनमुळे. मेन पॅरामीटर फ्रिक्शन. आणि मशीन मध्ये नंबर ऑफ मुव्हिंग एलिमेंट असतात. मग त्या मुव्हिंग एलिमेंट मुळे काय होतं? तुमची इफिशियन्सी डाऊन होत जाते. काही एनर्जी फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी यूज होते. ओके, म्हणजे आपण एक कन्सिडर जर केलं, एक टेबल आहे, फ्रिक्शन मध्ये पण एक्झाम्पल घेतलं होतं. टेबल आहे, टेबल मी ओढत नेतोय, मला ओढायचं आहे, ट्राइंग टू पुश दिस टेबल. मी 2 किलोमीटरचा फोर्स अप्लाय केला, टेबल आहे त्याच पोझिशनला आहे. 3 किलोमीटरचा केला, आहे त्याच पोझिशनला आहे. माझे 3 किलोमीटर कुठे गेले? एनर्जी तर वेस्ट झाली माझ्याकडनं. मग ती कुठे गेले? मग ते जाता तुमच्या जे काही फ्रिक्शन असेल पार्ट मधलं, ते फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी. ओके, तुम्ही जर एखादी गाडी जर ढकलत असाल, गाडी बंद पडली, चालू करायची, तुम्ही गाडी ढकलताय. ओके, ढकलताय म्हणजेच काय करता? तुम्ही त्यावरती फोर्स अप्लाय करता. फोर्स अप्लाय करता तरी गाडी स्टेबलच असते. मग एक क्वांटिटी अशी येते की फोर्स लावल्यानंतर गाडी मूव्ह होण्यासाठी स्टार्ट होते. त्यानंतर तुम्हाला कमी एफर्ट लावावा लागतो. ओके, कमी एफर्ट लावावा लागतो म्हणजे काय होतं? तो फ्रिक्शन कोएफिशियंट हा कमी होतो, तुमचा एफर्ट हा कमी होतो. बट आधीची एनर्जी कुठे गेली? जे काही फ्रिक्शन होतं ते फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी. म्हणून कुठल्याच मशीनची इफिशियन्सी ही 100% नसते. ओके, सो इफिशियन्सी इज द रेशो ऑफ वर्क डन बाय मशीन अँड वर्क डन ऑन द मशीन. वर्क डन बाय मशीन आउटपुट आणि वर्क डन ऑन द मशीन. ऑन द मशीन म्हणजे काय? इनपुट काय दिलं ते. सो आउटपुट आपण इनपुट. आउटपुट आपण बघितलं होतं. आउटपुट काय आहे? W इंटू एक्स. सो W इंटू एक्स डिवायडेड बाय इनपुट P इंटू वाय. मग हे जर मी रिअरेंज केलं तर काय झालं? W बाय P डिवायडेड बाय वाय मायनस एक्स. आता W बाय P काय? लोड डिवायडेड बाय एफर्ट. बघा, लोड डिवाइड बाय एफर्ट म्हणजे काय? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. आणि वाय बाय एक्स, डिस्टन्स मूव्ह बाय एफर्ट डिवाइड बाय डिस्टन्स मूव्ह बाय लोड म्हणजेच काय? वेलोसिटी रेशो. हे जर रिअरेंज केलं तर वी कॅन से दॅट efficiency is output upon input, or efficiency is Wx divided by Py, or efficiency is mechanical advantage or mechanical advantage divided by velocity ratio. Okay, so similarly efficiency is the ratio of mechanical advantage and velocity ratio. Okay, efficiency is the ratio of mechanical advantage and velocity ratio. Okay, so ideal machine, as I said earlier, what is ideal machine? The machine which has a efficiency of 100%. Machine which has a efficiency of 100%.
100% इज कॉल्ड एज आयडियल मशीन. आता आयडियल मशीन मध्ये इफिशियन्सी 100% असेल म्हणजेच काय, त्या मशीन मध्ये फ्रिक्शन कुठेही नसणार. जे काही रिलेटिव्ह मोशन असेल पार्ट मध्ये, त्या सर्व पार्ट मध्ये फ्रिक्शन कुठेही नसणार आहे. सो झिरो फ्रिक्शन. झिरो फ्रिक्शन असेल तरच तुमचं मशीन हे आयडियल असेल, पण असं कधीच पॉसिबल होत नाही. मग जर आयडियल मशीन आहे म्हणजे इफिशियन्सी किती पाहिजे तुम्हाला, 100 कधी भेटेल, इथे या फॉर्म्युलामध्ये 100 टाकला कधी भेटेल, जेवढं तुमचं आउटपुट असेल तेवढंच तुमचं इनपुट पाहिजे. येतं लक्षात. 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं, गाडी 100 किलोमीटर गेली पाहिजे. हे इनपुट आणि आउटपुट झालं. मग तुमची इफिशियन्सी 100% आहे. किंवा जेवढं तुमचं मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे तेवढंच तुमची व्हेलॉसिटी रेशो पाहिजे, तरच तुमची इफिशियन्सी 100% आहे. बट असं कधीही होत नाही. ओके, ह्या फक्त एक कॉन्सेप्ट आहे. फॉर आयडियल मशीन the required output is equal to input or mechanical advantage is equal to velocity ratio, but it's not practically possible. Why? खाली आन्सर आहे. काही अमाऊंट ऑफ एनर्जी ही फ्रिक्शन मध्ये जाते. मग दोन टाइप मध्ये एनर्जी फ्रिक्शन मध्ये जाते. तुम्ही अप्लाय केलेली जाते आणि मशीनने अप्लाय केलेली पण जाते. ज्यावेळेस तुम्ही इनपुट देता त्यावेळेस पण काही फ्रिक्शन लॉस होतो. ज्यावेळेस मशीन आउटपुट देत आहे त्यावेळेस पण काय लॉस होतो. दोन्ही केस मध्ये लॉसेस होता. ओके, सो बेसिकली okay, so basically what is effort loss in friction? Effort loss in friction. So as I said, when we pull the vehicle, or when we push the vehicle, our energy is wasted to overcome that particular friction. मी टेबल ओढतोय, आधीच एक्झाम्पल दिलं, टेबल ओढतोय 2 किलोमीटरला पण टेबल स्टेशनरी, 3 ला तो मूव्ह झाला, मग 2 किलोमीटर कुठे गेले, ते मी एनर्जी इन्व्हेस्ट केली, कशामध्ये केली, तो फ्रिक्शन जो असेल तो फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी. ओके, सो effort required to overcome the friction between various part of machine is called as effort loss in friction. मशीन मधल्या फ्रिक्शन ओव्हरकम करण्यासाठी. ओके, सो इफ यू कन्सिडर P is effort, then P0 is the effort for ideal machine. Okay, P0 is the effort for the ideal machine. PF is equal to effort loss in friction. So we have formula for that. The effort loss in friction is equal to, इथे effort loss आहे, फ्रिक्शन मध्ये किती जातो, रेग्युलर एफर्ट आणि आयडियल मशीन मधला एफर्ट, या दोघांमधलं जी काही सबट्रॅक्शन असेल तेवढे अमाऊंट ऑफ फ्रिक्शन तुमचं लॉस होणार आहे. ओके, and again in terms of velocity ratio we have formula like PO म्हणजेच काय, इथे कॅल्क्युलेशन केलेलं बघा. PO आयडियल मशीन साठी PO आहे फ्रिक्शन किंवा इफर्ट. मशीन जर आयडियल असेल तर व्हेलॉसिटी रेशो हा मेकॅनिकल ऍडव्हान्टेज सोबत असेल. सो यावरनं मी एक रिअरेंज केलं. व्हेलॉसिटी रेशो काय असतो तुमचा, W/P. आता मशीन आयडियल आहे म्हणजे P पण आयडियल असेल, PO. ओके, म्हणून PO इथनं कॅल्क्युलेट केला W/VR. तो फक्त इथे पुट केला, PO इज इक्वल टू W/VR. ओके, next is reversible machine and non-reversible or irreversible machine. Okay, so what is reversible machine? जर मशीन तुमच्या रिव्हर्स डायरेक्शननी पण वर्क करण्यासाठी कॅपेबल असेल तर त्याला बोलता रिव्हर्सिबल मशीन. ओके, म्हणजेच काय, फोर्स अप्लाय केला, वर्क डन झालं, फोर्स सोडून दिला, वर्क डन परत आहे त्या पोझिशनला आलं, हे झालं तुमचं रिव्हर्सिबल मशीन. असं मशीन की ज्याची इफिशियन्सी 50 पेक्षा जास्त असते
ते रिव्हर्सिबल मशीन असतं. 50 पेक्षा कमी असेल तर ते नॉन रिव्हर्सिबल मशीन, ते लॉक होऊन जातं आहे त्या पोझिशनला. एक्झाम्पल जर पकडायचं झालं तर स्क्रूजॅक. स्क्रूजॅक वरती आपण जोपर्यंत एफर्ट अप्लाय करतोय तोपर्यंत स्क्रूजॅक हा व्हेकल लिफ्ट करतो, आणि त्याच्यावरचा एफर्ट सोडून दिला तरी व्हेकल त्याच पोझिशनला असते, कारण ते लॉक करून ठेवला, कारण त्याची इफिशियन्सी 50 पेक्षा कमी. ती तशीच असायला पाहिजे. स्क्रूजॅक मध्ये जर रिव्हर्सिबल जर असेल तर काय होणार आहे, तुम्ही